झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा। या शूरवीर तालाजी मालुसरेंवर मी एक तुमच्यासाठी छोटासा पोवाडा सादर करणार आहे। अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी जीजी। स्वराज्याचे बांध तोरण सती पाहून कोण ना किल्ला घावतावत, अष्टमी रूप ठेव ध्यानात जिजाबाई बदल राजगडात जी 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 जी। अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी जीजी। कोकणासारखा गडकट किल्ला मुघलांच्या आदेशाने बरं नाही, ही आपली अस्मिता आहे। इतिहास घडविला किल्ला मराठी मुलकाचा शिवरायानं लढविला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या या नवीन व्हिडिओत। आणि मंडळी, आज आहे आपले हिंदवी स्वराज्य संस्थापक, आपले अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव। आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या संकुलामध्ये तो साजरा होत आहे भव्य दिव्य प्रकारे। आणि आता आपण तिकडे जाणार आहोत आणि भव्य अशी माऊलींची मिरवणूक, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक इथे आता संपन्न होणार आहेत आणि विविध कार्यक्रम आहेत, बाहेरून पण कलाकार येणार आहेत। तर आपण त्याची काही दृश्य पाहू, चला। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। परफेक्ट। हे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणजुणती नूपुरे चरणी नागरिया। जय 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 मंगल मूर्ती ओ श्री। इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। हलवी सुंदरी जोबा जोरे जो, 14व्या दिवशी राहून ध्वजा शहाजी राजांनी जन्मविला होता। बाळा शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जोरे जो, बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जोरे जो। 15व्या दिवशी नवमत वाजे बाळा म्हातारी करून जाते हॅलो 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 हॅलो। योगीराज श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की। जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। तसेच आपले मराठी वाहिनीमधली प्रसिद्ध मालिका हास्य जत्रा अशा अनेक कार्यक्रमामध्ये तिचा छोटा छोटा रोल तिने केलेला आहे। तर अशा या धन्यता किशोर सावंत यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी धन्यताला विनंती करतो की तुम्ही तुझा पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे। थँक्यू। रूप तुझे मोहक सुंदर, नाम तुझे लंबोदर, रूप तुझे मोहक सुंदर, पाहत आहे रूप देवा, होई सर्व चिंता दूर। गुण किती गाऊ देवा, यावे आम्हा आशीर्वाद देण्या, यावे आम्हा आशीर्वाद देण्या। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आता मी तुमच्या समोर गणेश वंदना सादर करणार। गाइये गणपति जगवंदन, गाइये गणपति जगवंदन। पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या जोरावर राज्य करणारे राजा म्हणजे राजा शिव छत्रपती। ताठ होतील माना, उंच होतील नजरा, ताठ होतील माना, उंच होतील नजरा। या शिव छत्रपतीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। सागराचे पाणी कधीही आटणार नाही, सागराचे पाणी कधीही आटणार नाही। स्वराज्याचे नाद कधीही सुटणार नाही, स्वराज्याचे नाद कधीही सुटणार नाही। हा वर्ष काय 1000 वर्ष झाले तरी नाद शिवजयंतीचा सुटणार नाही, नाद शिवजयंतीचा सुटणार नाही। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला। आणि तुम्हा सर्वांशिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। जय शिवराय। 65 किलोची तलवार वाकवतो त्याचे नाव यसाजी, 2000 शत्रूंची एकटा लढतो त्याचे नाव बाजी। हात तुटला तर लढत राहतो त्याचे नाव तानाजी। 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचे नाव संताजी। 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचे नाव संताजी। 1.5 तासात शत्रूचा कळस घेऊन येतो, 1.5 तासात शत्रूचा कळस घेऊन येतो त्याचे नाव धनाजी। वाघाची छाती फाडतो त्याचे नाव छत्रपती संभाजी, वाघाची छाती फाडतो त्याचे नाव छत्रपती संभाजी। आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक शूरवीर मावळे होते, त्यातलाच एक मावळा म्हणजे तानाजी मालुसरे। या शूरवीर तानाजी मालुसरेंवर मी एक तुमच्यासाठी छोटासा पोवाडा सादर करणार आहे। अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी जीजी। स्वराज्याचे बांध तोरण सती पाहून कोण ना किल्ला घावतावत, अष्टमी रूप ठेव ध्यानात, जिजाबाई बदल राजगडात जी 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 जी। अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी जीजी। कोकणासारखा गडकरी किल्ला मुघलांच्या आदेशाने बरं नाही ही आपली अस्मिता आहे। प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेरार मामा होते संगतीला। इतक्यात तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा भरतीचा निरोप पाठविला, हातानाचीला तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला। अहो राजे हो जिरे राजरज जीजी, अहो राजे हो जिरे राजरज जीजी जीजी। आम्ही लग्नात गरबा गाऊन मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला द्यायचं हे कदापि शक्य नाही। तानाजीने मन केला पणा
आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंडण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, हो प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, त्याच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी, मारली घोड्याला जिरहा जी जी जी. कोंडण्याचे उंच शिखर, कोंडण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कोणीकडून फासे. तेवढ्यात तानाजी मालुसरेने आपल्या पेटाऱ्यातली कोरफड बाहेर काढली. त्या कोरफडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल गोरफड बांधी दोरीला, यशवंती कुंकू वाद तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाण, चढले कोंढाण जिरहा जी जी, चढले कोंढाण जिरहा जी जी, चढले कोंढाण जिरहा जी 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 जी. त्यामुळे कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या, कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तिकडे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकत जात मराठ्यांची नाही, इकडे मोडेल पण वाकणार नाही. तानाजीने 12 बघा केला, उदयभान बघा चौथळाला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर झेलती वाराला, उदयभान जेवी साडाला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात तोडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने नीर नालेला. रक्ताच्या झावल्या तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने काढला उन्हाळा, दत खाऊन केला वाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, तर त्याने फोडलं उदयभानाला, सप सप करती वाराला, उभा चिरला उदयभानाला, उदयभानाला जिरहा जी जी, उदयभानाला जिरहा जी जी, उदयभानाला जिरहा जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, हर हर. इंद्रजवी जंबपर बाणवसु रंबपर, इंद्रजवी जंबपर बाणवसु रंबपर, नामरस दंबपर, रघुकुल राज है, रघुकुल राज है, रघुकुल राज है, पुन्न बारी बापर, पुन्न बारी बापर, संबरती नापर, संबरती नापर, जो सस भापर, जो सस भापर, राम जी राज है, राम जी राज है, लावा मुख दंड पर, चीटा मुझ संड पर, भूषण टुंड पर, जैसे मुहराज है, जैसे मुहराज है, ईच तमा अंश पर, कन्न जीवी कंस पर, त्रोमलिच भंस पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छावा था शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था, तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं. दृष्टि गई पर राजनीति का दिव्य स्वप्न छूटा नहीं, दृष्टि गई पर राजनीति का दिव्य स्वप्न छूटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, दैह मार्ग से हटा नहीं, दैह मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो हाँ क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नहीं, सत्कर्म कभी भी छुटा नहीं. जी हाँ काटे खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, जी हाँ काटे खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. रामकृष्ण शालीवाहन के पद से विचलित हुआ नहीं, रामकृष्ण शालीवाहन के पद से विचलित हुआ नहीं.
वर्ष 300 बीत गए इस शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए इस शंभू के बलिदान को। कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है तुझ दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, भला भला न फुटला घाम। याला कोण घाले बेसन दरबारी दिसती बेगम, बडी बेगम म्हणजे आली आली निशाची आई बरं का। नजरेत तिच्या अंगारे दरबार झाला गारे, कोणी घेईल पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान, हे नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू सैताने। खाना बोलला छाती ठोकूने, शिवबाला टाकतो चिरडून, वाटेत भेटेल त्याला चिरडील अशी खानाची सेना निघाली। गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आवरण लुटली। कोण रोखणार हे वादळ, आता शुभचं काही खरं नाही। इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज, जो हेच बोलू लागला। राजाची सेना मडभरे, खानाला कसा ठोकणारे, काय लढवा वावणार चिंतित पंत सरदार। अशा वाघिणीचा देव छावा हो, अशा वाघिणीचा देव छावा। गणी माल कसा ठेचावा, डोक्यात गणी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रताप गडावर आम्ही सांगणे भेटीचं सांगावा। खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खाने प्रतापगडाच्या पायथ्याशी खाने आला बेगुमान नाही त्याला जाग। शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची। करेल काही कल्पनायुक्तीची जी जी जी, करेल काही कल्पनायुक्तीची जी 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 जी। खानाच्या भेटीसाठी राजानं एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला आणि अशा शामियानात खान डौलत डुलत आला। सैद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। खाना हाक मारी दो हसरी, रोकून नजर गहरी जिरहाजी रे जी जी जिरहाजी रे जी 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 जी। खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खान दाभिमान मानाला, कतरीचं वार त्याने केला। खरखर आवाज झाला, चिलकत होते अंगाला। खानाचा वार पड गेला, खान गडबडला। इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिचवा टिकणाला, वाघनकात संभारा केला। तरटर फाडलं पोटाला, तड गेला खानाचा कुत्रा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 जी। डूबते हुए रोशनी देना कोई सूरज से सीखे, और छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेना कोई आपसे सीखे। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर। दूध में चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, पर आज तनहार से तंजौर तक सारी मुगल सल्तनत का ख्वाब रखने वाली ये माँ बदौलत आज ये क्या देख रही है। शिवाजी हमारे आंखों के सामने हमारे सल्तनत की तामील कर चुका है। हमारे लाखों के फौज के सूबेदार को शिकस्त देके उधेड़ के रख दिया उसने। यह हमारे मामू जान अमीर उमराव शाइस्ते खान साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे।
शिवाजी ने लाल मोहर पर छापा मारकर इनके चक्के छुड़ा दिए। ये तो नसीब के बड़े सिकंदर निकले, जान बच गई, सिर्फ 3 हिंदुओं में समझौता करना पड़ा। ये सूरत के खूबसूरत नवाब इनायत खान बहादुर। शिवाजी जब सूरत में आया तब धूप दबाकर भाग गए। यह अमजद फौलाद खान, इनके हथेली पे मिठाई रखकर शिवाजी आगरा के कई खाने से फरार हो गए। यह जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्मों के बाद इन्होंने अपने सीने पे नहीं बल्कि अपनी पीठ पे खाए। लश्कर के साथ मैदान छोड़कर भागने वाले करतनक खान, ये रसूल मेघनाथ गनी, ये मेरे आए करतनक खान, ये खान जहां बहादुर खान, ये बुद्धि नरेश, ये रमस्त खान, ये केसर सिंह, ये सैयद मुनावम, तमाम रसूल मेघनाथ गढ़ी, इन सबको शिकस्त दी शिवाजी ने। एक बात कहूँ, नाच शराब मौज मस्ती शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए। आज तक हिंदुस्तान की हर चीज हम खरीद सकते थे, पर जाबाज मराठों ने कभी खुद को बिकने नहीं दिया। मराठी रुकते नहीं, मराठी जीतते नहीं, मराठी रुकते नहीं, और तो और मराठी बिकते भी नहीं। शिवाजी दूर है, दगाबाज है, और उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। हम खुश नसीब है, हम खुश नसीब है, हमें दुश्मन मिला वो भी शिवा जैसा। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। अहो शायद चलो मैजिक दे। काहीच नाही, ग्रीन कलर। कृपया टाळ्या वाजवून धन्यतेचं प्रोत्साहन वाढवायचं आहे। ज्याप्रमाणे एकदम कडक व्याख्यान दिलं त्याप्रमाणे आता जादूचा शो सुद्धा अतिशय उत्तम चालू आहे। कृपया मध्ये मध्ये टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन देत राहा। इकडे मागे मागे पीछे जाओ। माझ्या हातात काय आहे? वाह, अतिशय सुंदर। कृपया टाळ्यांनी तिच्या ह्या परफॉर्मन्सची दाद द्यायची आहे। अतिशय सुंदर असा हा शो होता। बिना पैशाची हॅट तिने अर्पण केलेली आहे। धन्यवाद। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर। टाळ्या टाळ्या। ही जादू म्हणजे मेंटलिझम आहे, तर ह्याच्यासाठी कोणाला यायचंय तर हात वरती करा। मुलांनी नाही, मोठ्यांनी। मोठ्यांनी हात वरती करा, मोठ्यांनी। तुम्ही या तुम्ही पण या, तुम्ही पण या।
आता हे बघा, ह्याच्यावर चार वेगळे वेगळे कार्ड्स आहेत. ठीक आहे, आता बघा खाली बसते कळलं? हे घ्या. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज. आता हे भगत सिंग. भगत सिंग. आणि हे बघा, महाराणा प्रताप. ठीक आहे, सगळे कार्ड्स इकडे खाली झाले. हा, याच्या पाठी पण बघू शकतात, काहीच नाही. ठीक आहे, हे घ्या. आता त्यांना शफल करा. का शफल कुठल्या पण ऑर्डर मध्ये लावा. शफल मागे पुढे करा. हा, मागे पुढे करा. हॅलो, आता बघा, मी बघत नाही, कुठे पण लावता येते. आता ह्याच्यात अरेंज करा. कसे उलटे उलटे दिसायला नाही पाहिजे. तिला दिसायला नाही पाहिजे. हा, ठीक आहे. आता बघा, यातले सगळे शफल करून, यातले सगळे कार्ड शफल करून ठेवले. ठीक आहे, बघा आता पाठी आहे ना, माझं इकडे प्रेडिक्शन आहे. माझं पाठी इकडे प्रेडिक्शन आहे की कुठलं कार्ड येणार. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये एक कार्ड चूज करा. कुठलंही काढा ते बाहेर, दाखवू नका, कोणाला दाखवा. आता बघा, पाठी पण एक काढा. आता पाठचं कार्ड तुम्ही काढा. हो, हा. आता तुमचं आधी कार्ड दाखवा. कोण आहे? दाखवा सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता तुमचं कार्ड दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज. बघा, दोघांमध्ये सेम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हर हर. एक भाषण सादर करत आहे. झाली सकाळ, उगवला सूर्य नव्या युगाचा. शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्मला जिजाऊचा. काय सांगू माझ्या शुभाची महती. शिवनेरीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती. साक्षात छत्रपती. बांधले असतील कित्येकाने महल त्यांच्या पत्नीसाठी. निर्माण केले माझ्या राजाने स्वराज्य आम्हा रयतेसाठी. काय सांगू माझ्या शुभाची महती. रयतेचे सुख म्हणजे साक्षात छत्रपती. सर्वप्रथम रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले. अवघ्या 15व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेचा पण घेतला. अवघ्या फूटभर मावळ्यांना घेऊन महाराजांनी अभायभर शौर्य गाजवले. जसं की अफजल खानाचा वध, शाहिस्त खानाची फजिती आणि स्वराज्य तोरण. शिवाजी कोणाला म्हणायचं? जो 62 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 मावळ्यांची एकटा लढतो त्याचं नाव बाजी. जो एक हात तुटला तरी शत्रूंशी लढतो त्याचं नाव तानाजी. जो छावणीत जाऊन छावणीतला कळस कापतो त्याचं नाव धनाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. जो धना लागायला उभा छाटतो त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सर्वांना स्वराज्याचं नंदनवन करून स्वराज्य तोरण बांधला ते म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज. भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो स्वराज्याचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.
वा वा वा. सिद्धीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना वदना गोदावरी एकपणाचे धरती पाणी मातीच्या गागरी भीमतळीच्या तटाराया भीमतळीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनामा कुणी उडी गडगडणारा नभा असमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद उठलेला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विदराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत राजगती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत हंस सिंहासनासीश्वर महाराजाधिराज श्री 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 श्रीमंत राजा शिवछत्रपती महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी. आता आपण इथं उपस्थित पैकी कोणी महिला किंवा आणखीन आपले जे बाळगोपाळ इथे उपस्थित आहेत त्यापैकी जर कोणी इथे परफॉर्म करू इच्छितो तर त्यांनी पुढे यायचं आहे. तसेच आपले जे मान्यवर इथे उपस्थित आहेत आपले जे सभा पहिले तर मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. माझे मावळे मित्र जे इथे आहेत त्यांनी खूपच छान अरेंजमेंट केली आहे. तर सर्वांनी जोरात टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा की त्यांनी काल रात्रभर भरपूर मेहनत केली आहे. अनफॉर्च्युनेटली कामामुळे मी नव्हतो, मी आता जस्ट आलेलो आहे. मला एक स्टोरी सांगायची आहे तुम्हाला जी फार इंटरेस्टिंग आहे, मुलांना आवडेल. सो आपल्या आर्मीमध्ये आपल्याकडे काय काय आहे, एअरफोर्स आहे, आपल्याकडे पायदळ आहे ना, आणि नेव्ही आहे, राईट. सो फादर ऑफ इंडियन नेव्ही कोण आहे तुम्हाला माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. कारण आपल्याला खूप प्राऊड करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याकडे आधी स्वतःच्या बोटी बनत नव्हत्या, ज्या वॉरसाठी वापरता येतील, ज्या लढाईसाठी वापरता येतील. त्यांनी 2 प्रकारच्या बोटी बनवल्या. एक प्रचंड मोठी बोट ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व शस्त्रास्त्र आणि सर्व वाहता येईल, आणि एक छोटी बोट जी एकदम स्विफ्टली तुमच्या त्या समुद्रात जाईल आणि लोकांवरती हमला करू शकेल. आणि हे इंग्रजांच्या समजण्याच्या पलीकडे होतं की या माणसाने हे सगळं बनवलं कसं. सो त्यांनी बोटी विकत घेण्यापेक्षा 2 बोटी घेऊन त्या बोटींवरती आपण आजच्या काळात इंजिनिअरिंगमध्ये म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग केली. त्या बोटी उघडल्या, त्याचं सगळं शास्त्र समजून घेतलं आणि त्यातनं एक नवीन बोटी उभ्या केल्या ज्या अनबिटेबल होत्या, ज्याला कोणी हरवू शकत नव्हतं. आणि त्याच्यातनं आपण ही सगळी बरीचशी युद्ध जिंकलो, जे आपण कोकणात बघतो. आपण सर्वांना खूप प्राऊड वाटतं की अरे शिवाजी महाराजांनी हे गड किल्ले सर्व बांधले. बट फादर ऑफ इंडियन नेव्ही अशी एक त्यांची ओळख आहे जी मुलांना माहिती पाहिजे. की माझ्या मुलीला सबमरीन खूप आवडते, शी लाईक्स बोट. तर तिला समजवण्याचं होतं मला की फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. तर तुम्ही याचा खूप यू शुड बी प्राऊड ऑफ इट. सो हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. क्षेत्र असं नाही की त्याच्यामध्ये त्यांचं योगदान नाहीये. तर असे आपले सहकारी मित्र आवर्जून आपल्या प्रत्येक सणाला उपस्थिती दाखवणारे श्री रमाकांत शिंदे यांना मी विनंती करतो 1-2 मिनिटं इथे येऊन आपल्या पोवाड्याची धार आमच्या या मंडळींना दाखवायची आहे. एकदा श्री रमाकांत शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर्वप्रथम मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी आपल्या इथे कार्यक्रम असला की आमचे बंधुतुल्य मित्र अमोल भैया भावने हे नेहमी मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या सोसायटीतील सर्वांचं प्रेम म्हणून मला पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व सोसायटीचे मनपूर्वक आभार मानतो आणि छोटासा एक प्रयत्न करतो. किल्ला मराठी मुलखाचा शिवरायानं लढविला. किल्ला मराठी मुलखाचा शिवरायानं लढविला. राजा रयतेचा इतिहास हा घडविला. राजा रयतेचा इतिहास हा घडविला. किल्ला मराठी मुलखाचा शिवरायानं लढविला. किल्ला मराठी मुलखाचा शिवरायानं लढविला. राजा रयतेचा इतिहास हा घडविला. 12 जातीच्या माळ्यांचं असं पराक्रमी दळ. 12 जातीच्या माळ्यांचं असं पराक्रमी दळ. गर्ज हर हर महादेव अंगी संचारले बळ. गर्ज हर हर महादेव अंगी संचारले बळ. करे खंडणी वैराचे हाहाकार तोडविला. करे खंडणी वैराचे हाहाकार तोडविला. राजा रयतेचा इतिहास घडविला. राजा रयतेचा इतिहास घडविला. करे चमचम तलवार तशी बुद्धीला हे दार. करे चमचम तलवार तशी बुद्धीला हे दार. करे आग्र्याने सुटका टक्का दिल्लीचा दरबार. करे आग्र्याने सुटका टक्का दिल्लीचा दरबार. अफजलशाहीच्या खानाला गुप्त भेटीत उडविला. अफजलशाहीच्या खानाला गुप्त भेटीत उडविला. राजा रयतेचा इतिहास घडविला. राजा रयतेचा इतिहास घडविला. युद्धनीती आणि धर्म दादाजीचा जिजाईचा. युद्धनीती आणि धर्म दादाजीचा जिजाईचा. सुभेदाराच्या सुभेदा
मान दिला तो आईचा गड किल्ल्याच्या शिखरावर भगवता यानं चढविला गड किल्ल्याच्या शिखरावर भगवता यानं चढविला राजा रे तो चालली इतिहास घडविला राजा रे तो चालली इतिहास घडविला तो प्रताप आठवावा त्या काळाची शिवशाही तो प्रताप आठवावा त्या काळाची शिवशाही वावे इंदवी सोराचे ललकारी दिशादाई वावे इंदवी सोराचे ललकारी दिशादाई त्या शाहिरी बाण्याचा घोडा तो फेरा उडवेला त्या शाहिरी बाण्याचा घोडा तो फेरा उडवेला राजा रंगो चालले इतिहास हा घडविला किल्ला मराठी मुलकाचा शिवरायानं लढविला किल्ला मराठी मुलकाचा शिवरायानं लढविला राजा रंगो चालले इतिहास हा घडविला इतिहास घडविला इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आपण मला इथे जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. एकदा जोरदार करा धन्यता किशोर सावंत यांच्यासाठी. खूप खूप आभार. पंचायत अध्यक्षांचे सुद्धा मनापासून आभार. सांगतो की आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित राहिलो आहे. सर्व माता भगिनींचे बाळबाळांचे आणि सर्व रहिवाशांचे मनापासून आभार की त्यांनी हा शिवजन्मोत्सव अशा मोठ्या प्रकारे जल्लोषात साजरा करण्यासाठी ज्या कोणी सहकार्य केले असतील त्या सगळ्यांचे मनापासून आभार. मी श्री विलास मोरे यांना विनंती करतो की एक मिनिट पुढे यायचं आहे. आजच्या या ऍक्च्युली कार्यक्रमाची जी मेढ रचली ते आमचे धडाडीचे कार्यकर्ते. त्यासाठी आपल्याला दरवर्षी आपले पोलीस सहकारी मित्र यांची मदत असते आणि आजही आपल्या या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. तर सुद्धा सालावाप्रमाणे यंदा आपल्या या पोलीस सहकारी मित्रांची आपल्याला इथे मदत लागलेली आहे. त्यापैकी आमचे सहकारी मित्र श्री योगेश बरब इथे उपस्थित आहे. मी पंचायत काकांना विनंती करतो की त्यांनी ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहेत. आपले पोलीस सहकारी मित्र श्री योगेश बरब यांची आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे. त्यांचे खरंच मनापासून आभार की ते दुपारपासून इथे आपल्या या कार्यक्रमाच्या मंडपामध्ये उपस्थित आहेत. खूप खूप आभार. तसेच त्यांचे आणखी एक सहकारी मित्र होते परंतु ते काही कारणानिमित्त बाहेर आहेत. आपण त्यांच्यानंतर आभार प्रदर्शन मांडूया. आणि आता मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेल की काही अल्पहाराचा कार्यक्रम असेल तर त्यांनी तो सुरू करावा किंवा अजून काही सांस्कृतिक कार्यक्रमाची आयोजन असेल तर ते सुरू करायचं आहे जेणेकरून आपल्याला मिरवणूक काढून एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे. अतिशय सुंदर असा पोवाडा साजरा केला आहे. तसेच दरवर्षी प्रत्येक फेस्टिवलमध्ये त्यांचा अशा प्रकारचा भरपूर इकडे रवी साहेब जय शिवराय. जय शिवराय. प्रश्न उत्तरांचा एक एपिसोड होऊ दे लहान मुलांसाठी. तर मी 10 क्वेश्चन विचारेन शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आणि जो मॅक्झिमम आन्सर देईल एकदम करेक्ट तो त्याला काहीतरी एक सरप्राईज म्हणून गिफ्ट दिलं जाईल. सो शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं?
या या हा, ज्यांना माहिती आहे बरोबर आन्सर त्यांनी पुढे या. या या एका नाही अजून या, कोणाला माहितीच नाही आहे. शिवाजी संभाजी भोसले. ओके, क्लॅप क्लॅप. शिवाजी शहाजी भोसले. ओके, आता एकदा उत्तर फुटल्यानंतर मला वाटत नाही मग दुसऱ्याला चान्स देता येईल. जो मॅक्सिमम आन्सर पहिला प्रश्न जो होता त्याच्यासाठी 2 उत्तर मिळाले आपल्याला, क्रिशा गोयानी आणि रुजुल गोसावी यांच्याकडून. क्रिशाचं उत्तर थोडक्यासाठी चुकलं आहे, पण चांगला प्रयत्न केला. तर रुजुल गोसावीचं उत्तर अत्यंत बरोबर आहे. तर 10 प्रश्नांपैकी 1 प्रश्न झालाय, त्याचा मानकरी ठरलाय रुजुल गोसावी. आता रजनीताईंचा पुढचा प्रश्न. सो करेक्ट आन्सर हे आहे शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव. माहिती आहे का सगळ्यांना? अरे खूप कमी आला हो. आता माहित पडला. सो शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. पुढचा प्रश्न. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना कोणती पदवी दिली? हात वरती करायचंय, मुलांनी हात वरती करा आणि लगेच पुढे यायचंय. जे 3 जण पुढे येणार त्यांना चान्स देण्यात येईल. कृपया प्रश्न एकदा रिपीट करा. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना कोणती पदवी मिळाली? छत्रपती. करेक्ट, छत्रपती इज द करेक्ट आन्सर. 10 पैकी आहे ना, चालेल. ठीक आहे, नेक्स्ट. ज्याला आन्सर माहिती आहे त्यांनी लवकर पुढे यायचे. ज्यांना उत्तर येतंय कृपया हात वरती करायचे आणि पुढे स्टेज जवळ यायचं आहे. शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? घोड्याचे नाव काय होते? चेतक. सो राईट आन्सर चेतक. बरोबर उत्तर दिलं आहे चेतक. तनय. शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? कोणालाच नाही माहिती का? या कोण आहे? या प्रश्नांचं उत्तर लहान मुलं देऊ नाही शकत, ते उत्तर मोठे अटेम्प्ट करू शकतात. गुगल मध्ये बिलकुल सर्च नाही करायचं हा लगेच. ज्यांना मोठ्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी पुढे या. दादा तुम्हीच सांगा. भवानी तलवार. एक नंबर. व्हेरी गुड. तलवारीचे नाव भवानी होते. महाराजांच्या घोडदळाच्या सेनापतीचे नाव काय होते? सेनापती, घोडदळाचा सेनापती. या प्रश्नांची उत्तरे लहान मुलं देऊ नाही शकत, ते मोठे प्रयत्न करू शकतात. माझ्या मते कोणालाच येत नाहीये. नाही का? मोठ्यांना पण कोणाला येत नाहीये का? सो गुड. हे माहिती असायला पाहिजे सगळ्यांना. सो त्यामुळेच हा प्रश्न उत्तराचा एक भाग घेतला गेला. सो सेनापतीचे नाव होते नेताजी पालकर. सो छावा चित्रपट सगळ्यांनी पाहिला का? तो त्यामध्ये त्यांची सावली म्हणून जो होता सो नेताजी पालकर. आता नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? हा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा आलाच पाहिजे. कॅमेरा रुजूकडे. शिवाजी महाराजांचा अभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. रायगड. चकुलीसाठी टाळ्या होऊ दे. तो बरोबर आन्सर केलंय तिने. असं उत्तर दिलं आहे. चला नेक्स्ट. दोन तर गेली पाहिजेत ना मिनिमम. जास्त पुन्हा एकदा रिपीट करा. शिवाजी महाराजांच्या लष्करी दलाचे नाव काय होते? एक हिंट देऊ का? द्या द्या. शिवाजी महाराजांसोबत जे असतात आपण त्यांना काय बोलतो? मावळे. सो मावळा हे आन्सर अचूक आहे. आता लास्ट क्वेश्चन.
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव. पूर्ण नाव. शहाजी राजे भोसले. कोणाला माहिती आहे पूर्ण नाव? बरोबर. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? शिवनेरी. पार्थसाठी टाळ्या होते. दोन आन्सर झाले. आता शेवटचा क्वेश्चन. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी साजरी केली जाते? 19 फरवरी 1630 सेंचुरी. सो क्लॅप फॉर हिम. आता अजून रणमस्तांची जात आमची आरोग्या कुणाला गावतो रे. सवारी भवानी गौतमली गे चौकामली. सवारी भवानी गौतमली गे चौकामली. चौकामली.
knees, elbows, underarms जैसे Maria.
अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैदिक न्यायवंतान वंदित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीतिरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव।